students, welcome to the ninth standard, and we have to start our second part of ninth standard, that's starting from the sixth lesson, and that sixth lesson is the classification of plants. So here, about the classification of plants, we have to see now, but before that, as you have to see in last year, we have to see that all the living organisms are classified into five kingdoms, and that classification was proposed by the Robert Whittaker scientist in 1959. In that five kingdom classification, we have to see, first of all the living organisms are classified into two groups, that is the prokaryotic and eukaryotic. आता आपण लास्ट इयर 8th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं की पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन रॉबर्ट विटाकर सायंटिस्टनं 5 किंगडममध्ये केलं होतं. बट बिफोर दॅट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स all the living organisms are classified into two groups according to the type of cells, that is the prokaryotic and eukaryotic. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे सुरुवातीला दोन ग्रुप केले गेले, प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक. प्रोकॅरिओटिक म्हणजेच आदि केंद्रकी आणि युकॅरिओटिक म्हणजे दृश्य केंद्रकी. पेशीनुसार कोणत्या प्रकारची सेल आहे त्यानुसार लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दोन ग्रुपमध्ये क्लासिफाय केले, ॲज अ प्रोकॅरिओटिक अँड युकॅरिओटिक. देन फर्दर all the prokaryotic organisms are included in a separate kingdom that's called as a kingdom Monera. सगळेच ज्या ऑर्गॅनिझम्सची सेल प्रोकॅरियोटिक होती त्या सगळ्यांचा समावेश एका सेपरेट किंगडममध्ये केला, आणि तो किंगडममध्ये फर्स्ट किंगडम होता तो होता मोनेरा. आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सचे परत दोन ग्रुप केले गेले अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सेल्स. Eukaryotic organisms are further classified into two groups, that is the unicellular and the multicellular. ज्यांची सेल कशी आहे, दृश्य केंद्रकी आहे, पण त्यातील काही सजीव एक पेशी आहेत तर काही सजीव बहुपेशी आहेत, आणि त्यानुसार युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सचे दोन ग्रुप केले गेले, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. परत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ज्यांची की सेल युकॅरियोटिक आहे त्यांचा समावेश एका सेपरेट किंगडममध्ये केला गेला, आणि तो सेपरेट किंगडम होता किंगडम प्रोटिस्टा. बघा, पहिला किंगडम तोही मायक्रोब्सचाच, पण त्या मायक्रोब्सच्या सेल्स कशा असतील, प्रोकॅरियोटिक, आणि त्यांचं किंगडम कोणतं असेल, मोनेरा. दुसराही किंगडम युनिसेल्युलरचा, पण त्यांची सेल कशी असेल, युकॅरियोटिक. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे होते त्यांचं परत दोन ग्रुपमध्ये डिवायडेशन केलं गेलं, कारण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सच्या सेलवर सेल वॉल होता, आणि काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सच्या सेलवर सेल वॉल नव्हता. दॅट्स मीन्स अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेल वॉल, मल्टीसेल्युलर eukaryotic organisms are classified into two groups. Again, those organisms which have the cell wall, they are again further classified into two groups, because some cell wall organisms are autotrophic while some are the heterotrophic, and that's cell wall containing organisms who are autotrophs, they are included in the separate kingdom called as a kingdom Plantae, and the heterotrophs, those having a cell wall but they cannot able to prepare their food, and that's why they are just included in a separate kingdom called as fungi. And last, that's organisms which does not have the cell wall, they are included in the separate kingdom called as kingdom Animalia. In this way, entire living world classified into how many kingdom? That's kingdom 5 kingdom.
proposed by the scientist Whitaker. First kingdom Monera, second Protista, third fungi, fourth plantae and fifth one is Animalia. आणखी एक गोष्ट महत्त्वाची, आपण लास्ट इयर 3 किंगडमची स्टडी केली. कोणकोणत्या? किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगाय. आता झाले 2 किंगडम. कोणकोणते? प्लांटी आणि ॲनिमेलिया. 9th स्टँडर्डला आपल्याला स्टडी करायची किंगडम प्लांटची आणि 10th स्टँडर्डला असेल आपल्याला किंगडम ॲनिमेलिया. अशा प्रकारे 8th 9th 10th स्टँडर्डमध्ये आपल्याला पूर्ण सजीवांचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. सो जस्ट अप टू नाऊ वी स्टडीड अबाउट किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंगाय. नाव वी हॅव टू सी अबाउट द किंगडम प्लांटी. म्हणजे आपल्याला पाहायचे सध्या 9th स्टँडर्डमध्ये सेकंड पार्टमधला फर्स्ट लेसन असेल, दॅट्स अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. म्हणजेच थोडक्यात आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे कोणत्या किंगडमचा? किंगडम प्लांटी. आता ही जी वनस्पती सृष्टी असेल त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास करताना महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या? सो जस्ट कॅन यू टेल, बघू तुम्ही सांगू शकतात का? विच आर द स्पेशल सेल ऑर्गॅनेल्स. प्रश्न बघा. विच आर द स्पेशल सेल ऑर्गॅनेल दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल्स फ्रॉम ॲनिमल सेल्स. आठवते का मेन डिफरन्स काय असेल? कोणतं सेल ऑर्गॅनेल आहे जे की ॲनिमल सेलला प्लांट सेलपासून डिफरन्शिएट करते, वेगळं करते? तर आपल्याला 2 पार्ट्स, 2 सेल ऑर्गॅनेल्स माहिती आहे. दॅट्स अबाउट द सेल वॉल अँड द प्लास्टिड्स. सेल वॉल and the plastids are the cell organelles that's present in the plant cell but not in a animal cells, due to which plant cell and animal cell differentiate from each other. Plant cell, animal cell दोन्ही एकमेकांपासून वेगळ्या का आहेत? कारण सेल वॉल प्लांट सेलमध्ये आहे, ॲनिमल सेलमध्ये ॲब्सेंट आहे. तसंच प्लास्टिड्स म्हणजे एक प्रकारचे लवके, ज्यामध्ये आपलं क्लोरोप्लास्ट माहिती आहे, ज्या क्लोरोप्लास्टमुळं पानांचा रंग हिरवा आहे, जो की प्लांट सेलमध्ये आहे पण ॲनिमल सेलमध्ये नाही. याच्यावर आपल्याला सांगता येईल सेल वॉलसारखे किंवा प्लास्टिडसारखे सेल ऑर्गॅनेल्स जे की प्लांट सेलमध्ये आहेत ॲनिमल सेलमध्ये नाहीत, ज्यामुळे त्या दोन्ही सेल एकमेकांपासून वेगवेगळ्या आहेत. अगेन द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बघा आता द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कुणाचा ग्रुप आहे, कुणाचा समूह आहे? ॲटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ॲटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे स्वतःचं काय करू शकतील? स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतील. द ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज ॲटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅविंग द यूकॅरियोटिक सेल्स. ज्यांच्याकडं कोणत्या पेशी आहेत? यूकॅरियोटिक सेल्स विथ सेल वॉल. आणि त्याच यूकॅरियोटिक सेलवर परत काय आहे? सेल वॉल आहे. इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. प्लांट्सचा ग्रुप म्हणजे कोणत्या सजीवांचा ग्रुप? असा ग्रुप सजीवांचा जो की ॲटोट्रॉफिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या पेशी कोणत्या प्रकारच्या आहेत? यूकॅरियोटिक आहेत. आणि त्यांच्या सेलवर कोणता सेल ऑर्गॅनेल प्रेझेंट आहे? सेल वॉल आहे. सो ओव्हरऑल फ्रॉम दिस द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅविंग द यूकॅरियोटिक सेल्स विथ cell wall, it is the group of plants, and that plants have become autotrophic as they can perform photosynthesis. हेही आपल्याला माहिती आहे. प्लांट्सला आपण ॲटोट्रॉफिक का म्हणतो? कारण प्लांट्स काय करतात? फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात, ज्यामध्ये ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ दॅट क्लोरोफिल. क्लोरोफिलच्या साहाय्यानं, जे की त्यांच्या क्लोरोप्लास्टमध्ये होतं, त्याच्या साहाय्यानं प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. म्हणून त्यांचा ग्रुप कसला आहे? ॲटोट्रॉफिक आहे. अँड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ द फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मीन्स रेस्ट ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड, प्लांट किंगडम सोडून जे रेस्ट ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड आहे त्या सगळ्यांसाठी फूड सोर्स कोण असतील? दॅट इज द प्लांट्स. सगळ्यांसाठी अन्न पुरवणारा घटक कोण असेल? मग तो असेल प्लांट. आता आपल्याला काही बेसिक्स पाहिजेत, काही मूलभूत गोष्टी पाहिजेत प्लांटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी लागणाऱ्या. अत्यंत महत्त्वाचा हा बेसिक जो आहे
हा बेसिक जर समजला तर आपल्याला लेसन पुढं समजायला काही अवघड जाणार नाही. आता ह्या कोणकोणत्या मूलभूत गोष्टी आहेत ज्यावरून आपण सांगू शकतो की प्लांटचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे. सो फर्स्ट थिंग दॅट यू रिमेंबर ॲज अ बेसिक्स फॉर क्लासिफिकेशन, द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरियन. आता क्रायटेरियन म्हणजे काय? क्रायटेरियन म्हणजे निकष. क्रायटेरियन म्हणजे काय असेल? निकष. तर पहिला निकष कोणता असेल? प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. काहीमध्ये ऑर्गन्स प्रेझेंट असणं, काहीमध्ये ऑर्गन्स अब्सेंट असणं. दॅट इज द फर्स्ट क्रायटेरियन इन द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. पहिला निकष कोणता असेल क्लासिफिकेशन मधला? प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरियन. देन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. दुसरा क्रायटेरिया काय बघा. आता पहिला क्रायटेरिया काय सांगितला? दॅट इज द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द organs. It is the first criterion. The second criterion, that is the presence or absence of the separate conducting tissues for conduction of the food and water. दूसरा criterion काय असेल? That is the presence or absence of separate conducting tissues. काय असणं? separate conducting tissues असणं. हा असेल दुसरा क्रायटेरिया. पहिला सांगितला प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. दुसरा काय सांगितला? प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी सेपरेट असणारी त्यांची संवहनी संस्था. वनस्पतीमध्ये काही वनस्पतीमध्ये काय असेल? पाणी आणि अन्न वाहून नेणारी एक स्वतंत्र संस्था आहे. काहीमध्ये असेल, काहीमध्ये नसेल. तर दोन क्रायटेरिया मी सांगितले. पहिला क्रायटेरिया काय सांगितला? दॅट इज द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. सेकंड क्रायटेरियन काय सांगितला? द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ conducting tissues for conduction of food and water. Then the plants, third criteria that you say, do the plants bear the seeds. तिसरा क्रायटेरिया काय असेल? डू द प्लांट्स बिअर द सीड्स. प्लांट्समध्ये सीड्स आहेत का नाहीत? परत कोणता क्रायटेरिया लक्षात घ्यायचा? इज इट द प्लांट्स बिअर द सीड्स ऑर नॉट. जर समजा इफ दे डू, जर त्यांच्यामध्ये आहेत, ठीक आहे, सीड्स आहेत का किंवा नाहीत, हा एक क्रायटेरिया झाला. नंतर इफ दे डू, जर असेल तर. देन वेदर द सीड्स एन्क्लोज्ड इन द फ्रूट्स ऑर नॉट. जर समजा असतील सीड्स तर ते सीड्स फळाच्या आत एन्क्लोज आहेत का नाहीत? कळतंय? जर समजा एक तर काय सांगितलं? इज इट द प्लांट्स बिअर द सीड्स. इफ यस, देन इफ दॅट सीड्स आर एन्क्लोज इन द फ्रूट्स ऑर नॉट. ती जे सीड्स आहेत ते फळांच्या आत एन्क्लोज आहेत किंवा नाहीत, हा तिसरा क्रायटेरियन असेल. नेक्स्ट क्रायटेरियन असेल. देन आफ्टर finally plants are grouped depending upon the number of cotyledons. नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स म्हणजेच बीजपत्रे. आता त्या बिया ज्या आहेत, जे सीड्स आहेत त्यांची जी बीजपत्र आहेत, मग एक आहेत की दोन आहेत, हा असेल फायनल क्रायटेरियन. तर बघा आता एकदा रिपीट. फर्स्ट क्रायटेरियन काय सांगितला? दॅट इज द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. दुसरा काय सांगितला? दॅट इज द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. तिसरा काय सांगितला? वेदर दॅट प्लांट्स बिअर द सीड्स ऑर नॉट. इफ यस, देन दॅट सीड्स आर एन्क्लोज्ड इन द फ्रूट ऑर नॉट. It is the most important criterion for the plant classification. And at last, finally, just plants are grouped depending upon the number of cotyledons. तर शेवटी काय असेल मग? ते जे बीज असतील त्या बियांची बीजपत्र जी आहेत, एक आहेत की दोन आहेत, हा असेल शेवटचा क्रायटेरियन. तर अशा प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप प्लांट्सचं क्लासिफिकेशन पाहिजे. नाऊ ॲट द हायर लेवल ऑफ क्लासिफिकेशन, सगळ्यात वरच्या पातळीवर क्लासिफिकेशन जे केलं गेलं, ॲट द हायर लेवल ऑफ प्लांट क्लासिफिकेशन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्ड फॉर क्लासिफिकेशन.
वरच्या किंवा उच्च पातळीवर जे वनस्पतींचं वर्गीकरण केलं गेलं त्या उच्च पातळीवर इतर आणखी वेगवेगळ्या गुणधर्मांचा विचार केला गेला. तर ती कोणती असती तर गुणधर्म मग दॅट इज डिपेंडिंग अपॉन द absence or presence of flowers, fruits. हायर लेवलला कोणते असतील डिपेंडिंग अपॉन द absence or presence of flowers, fruits and seeds. At a higher level, plants are classified depending upon the presence or absence of flowers, fruits and seeds. So just here, after that overall different criteria, we have to just classify the plants. We classify the plants as क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. हे दोन सब किंगडम असेल, उपसृष्टी असेल वनस्पतींची. कोणकोणती दॅट इज द क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. बघा आपण जे क्लासिफिकेशन शिकणार त्यात आपल्याला मेन किंगडम कोणता असेल प्लांट्स, आणि त्याचे दोन सब किंगडम आपल्याला करायचे आहेत. तर जे दोन सब किंगडम असतील प्लांट्सचे ते कोणते असतील क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. मग क्रिप्टोगॅम्स म्हणजेच अबीजपत्री बिया नसणारे, आणि फॅनोरोगॅम्स म्हणजे असतील बीजपत्री. सो हिअर डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड्स एन्क्लोज्ड विदिन अ फ्रूट ऑर नॉट. लास्ट बघा वेदर द सीड्स आर एन्क्लोज इन द फ्रूट्स ऑर नॉट द फॅनोरोगॅम्स. कोणाचं वर्गीकरण फॅनोरोगॅम्स जे की दुसरं सब किंगडम प्लांटचं असेल. फॅनोरोगॅम्स आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स. तर कशावरून डिपेंडिंग अपॉन द seeds are enclosed within the fruit or not, phanerogams are classified into two groups again, that is the gymnosperms and angiosperms. काय असतील मग फॅनोरोगॅम्स जे की बीजपत्री होते त्यांचे दोन ग्रुप पुढे कोणते असतील that is the gymnosperms and angiosperms, and again further that angiosperms आणि शेवटी ते जे angiosperms असतील that angiosperms are classified into two groups, that is monocot and dicot. Means according to the number of cotyledons, ते बीजपत्र किती आहेत एक आहेत दोन आहेत याच्यावरून ते अँजिओस्पर्मचं शेवटी क्लासिफिकेशन असेल दोन ग्रुपमध्ये, काही असतील मोनोकॉट तर काही असतील डायकॉट. सो हिअर यू हॅव टू रिमेंबर दॅट अँड इंट्रोडक्शन अबाउट द सायंटिस्ट. एक तर आपल्याला मेन क्लासिफिकेशन कुणी केलं हे माहिती आहे. कुणी केलेलं आहे सायंटिस्ट रॉबर्ट व्हिटाकरनं केलं आहे. पूर्ण सजीवसृष्टीचं 5 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं गेलं आहे, 5 किंगडममध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. 8th स्टँडर्डमध्ये आपण 3 शिकलो, मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगाय. 9th मध्ये आपण स्टार्ट केलं आता कोणतं किंगडम प्लांटी. ज्या किंगडम प्लांटीचे मेन किंगडम प्लांटीचे 2 सब किंगडम आपल्याला शिकायचे आहेत कोणते क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स. आता हे जे क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स हे जे 2 सब किंगडम केले ते कुणी केले दॅट्स अबाउट द सायंटिस्ट. इन 1883 इचलर अ बॉटनिस्ट क्लासिफाईड द किंगडम प्लांटी इंटू 2 सब किंगडम. हे जे 2 सब किंगडम आहेत हे कुणी क्लासिफाय केले आहेत दॅट इज अ सायंटिस्ट इचलर. ही क्लासिफाईड द किंगडम प्लांटी इंटू 2 सब किंगडम्स, that is the cryptogams and phanerogams, and that is the 2 sub kingdoms of plant kingdom. So just in our next lecture we start about our first sub kingdom, that is the cryptogams.